अर्जुना, जिला ईश्वर प्राप्ती वाचून दुसरी काही प्राप्ती नाही, अशी जगतामध्ये एकच बुद्धी आहे. हिच्याशिवाय इतर बुद्धी त्या दुर्बुद्धी होत. त्यांचे ठिकाणी विकार उत्पन्न होतात व तेथे अविचारी लोक नेहमी रमतात. म्हणून अर्जुना, त्या लोकांना स्वर्ग, संसार, नरक अवस्था प्राप्त होते, परंतु आत्मसुख कधीही मिळत नाही. ते वेदांच्या आधाराने बोलून कर्म मार्गाचे श्रेष्ठत्व स्थापन करतात, परंतु त्या कर्माच्या फलावर लोभ ठेवतात. त्यांचे असे म्हणणे असते की मृत्यूलोकी जन्म घेऊन यज्ञाधिक कर्मे आचरावी, आनंददायक असे स्वर्ग सुख भोगावे. अर्जुना, ते दुर्बुद्धी नेहमी असे म्हणतात की इथे ह्या स्वर्ग सुखा वाचून आणखी दुसरे सुखच नाही. हे पहा, ते केवळ भोगाच्या लोभाने आसक्त झाल्यामुळे कर्मफलावर दृष्टी ठेवूनच सकाम कर्मे करतात व अनेक प्रकारची विधियुक्त अनुष्ठाने करून शेवटास नेण्याकरता फार दक्षतेने धर्माचरण करतात. परंतु अर्जुना, ते एकच गोष्ट फार वाईट करतात, ती ही की ते मनामध्ये स्वर्गाची इच्छा धारण करतात आणि यज्ञभोक्ता जो ईश्वर त्याला विसरतात. ज्याप्रमाणे कापुराचा ढीग करावा, त्याला आग लावून द्यावी, अथवा मिष्टान्नात काळकूट विष मिसळावे, किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने लवंडून द्यावा, त्याप्रमाणे संपादन केलेला धर्म फलप्राप्तीच्या इच्छेने वाया घालवतात. असे पहा की मोठ्या श्रमाने पुण्य संपादन करावे, मग संसाराची इच्छा का धरावी, परंतु काय करावे हे त्या अज्ञानी लोकांना माहीत नसते. ज्याप्रमाणे उत्तम स्वयंपाकी नाना तऱ्हेचा चांगला स्वयंपाक करून तो मोल घेऊन विकते, त्याप्रमाणे अविचारी लोक सुख उपभोगासाठी धर्म गमवतात. म्हणून पार्था, वेदातील अर्थवादात मग्न झालेल्या लोकांच्या मनात सर्व प्रकारे दुर्बुद्धीच वास करते, हे लक्षात असू दे. तू निश्चयाने असे समज की वेद हे 3 गुणांनी भरलेले आहे, म्हणून सर्व उपनिषदांची सत्वगुणांमध्येच गणना केली जाते. धनुर्धरा, बाकी ज्यामध्ये कर्म, उपासना इत्यादींचे निरूपण केले आहे ते सर्व रज तम या गुणांनी युक्त असून स्वर्ग सूचक आहे. म्हणून तू असे पक्के समज की हे सुख दुःखांनाच कारण आहे. याकरता तू आपले मन कदाचित तेथे शिरू देशील हो, तर ते तसे करू नको. तू या त्रिगुणांना टाकून दे व अहम ममता सोडून अंतकरणात आत्मसुखाचा विसर पडू देऊ नको. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत, तरी अनेक मार्ग सुचवले आहे, तरी त्यातील आपले हित ज्यात असेल तेच घ्यावे. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर अनेक रस्ते दृष्टीस पडतात, परंतु त्या सर्वच रस्त्यांनी मनुष्य चालतो का? अथवा सर्व पृथ्वी जरी जन्मय झाली तरी आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो. त्याप्रमाणे ज्ञानी जे आहेत ते वेदार्थाचा विचार करून अपेक्षित अशा शाश्वत ब्रह्माचा तेवढा स्वीकार करतात. म्हणून पार्था ऐक, या सर्व गोष्टीचा विचार करून पाहता तू स्वकर्म करणे उचित आहे. आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून पाहिला तो आमचे मनास असे आले की आपले कर्तव्य कर्म सोडू नये, पण कर्मफलाची इच्छा न ठेवता आणि निषिद्ध कर्माचा अंगीकार न करता सत्कर्माचेच निष्काम आचरण करावे. अर्जुना, तू योगयुक्त होऊन फलाची इच्छा टाकून मन लावून कर्म कर, परंतु आरंभिलेले कर्म दैवयोगाने पूर्ण झाले तरी त्याचा संतोष मानू नको, किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तरी त्याबद्दल मनात असंतोष मानून त्रासू नको. कर्म करताना जर शेवटास गेले तर खरोखर उपयोगालाच आले, परंतु कदाचित विघ्न येऊन अपुरे राहिले तरीही बरेच झाले असे समज. कारण असे पहा, जेवढे कर्म घडेल तेवढे ईश्वराला अर्पण करावे, म्हणजे सहजरित्या पूर्ण झाले असे समजावे. आणखी असे पहा की चांगल्या वाईट कर्माचे ठिकाणी मनोधर्म सारखा राहणे हीच योग स्थिती आहे, असे उत्तम लोक म्हणतात. अर्जुना, मनाची जी समता तेच खरे योगाचे सार आहे, असे तू समज. ज्या समतेत मन म्हणजे क्रिया व बुद्धी म्हणजे ज्ञान यांचे ऐक्य असते. पार्था, त्या बुद्धियोगाविषयी विचार केला असता हा कर्मयोग पुष्कळ प्रमाणात कमी योग्यतेचा दिसतो, परंतु त्या कर्माचेच आचरण केले तरच हा बुद्धियोग साध्य होतो.
कारण कर्माची जी उत्तरावस्था तीच स्वाभाविक योग स्थिती होय. म्हणून अर्जुना, बुद्धी योग श्रेष्ठ आहे आणि त्याचेच ठिकाणी तू एकाग्र हो. परंतु मनात फलप्राप्तीची आशा करू नको. ज्यांची बुद्धियोगाकडे प्रवृत्ती झाली तेच पार पडतात आणि पाप व पुण्य या दोहोंच्या बंधनातून मुक्त होतात. अर्जुना, त्यांनी जरी कर्मे केली तरी ते कर्माच्या फलांची अपेक्षा करत नाही, म्हणून त्यांच्या जन्म मरणाच्या फेऱ्या संपतात. धनुर्धरा, मग बुद्धी योगयुक्त होऊन ब्रह्मानंदाने भरलेले अविनाशी असे पद ते मिळवतात. जेव्हा तू या मोहाचा त्याग करशील आणि तुझ्या मनात वैराग्य उत्पन्न होईल तेव्हा बुद्धी योगयुक्त होशील. त्या योगाने निर्दोष आणि गहन असे आत्मज्ञान प्राप्त होऊन तुझे अंतकरण सर्व प्रकारे इच्छारहित होईल. त्या अवस्थेत आणखी काही ज्ञान मिळवावे किंवा पूर्वी झालेले ज्ञान आठवावे हे सर्व थांबेल. इंद्रियांच्या संगतीने जी बुद्धी स्थिर होत नसते ती मग आत्मस्वरूपी स्थिर होईल. समाधी सुखाचे ठिकाणी जेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल तेव्हाच तुला सर्व योग स्थिती साधेल.